स्वागताच्या आयोजित केलेल्या या सभेचे या निमित्ताने उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब, सत्यशील आणि अतुल, प्रदीपराव गारटकर, विलासराव लांडे, अशोकराव घोलप, व्यासपीठावरील दोन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, 4.5 ते 5 वर्षापूर्वीचा जर काळ आपण आठवला तर त्यानंतरच्या काळामध्ये जी स्थित्यंतर भारतीय राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेली आहेत त्याची अभ्यास करण्याची वेळ आणि अभ्यासाच्या नंतर मतदान करण्याची वेळ तुम्हा सगळ्या मतदारांवरती आलेली आहे. अनेक प्रश्नांचा उहापोह अतुल्य आणि सत्यशीलने केला. वेळेच्या अभावी जास्त खोलात जाणार नाही, परंतु ज्या वेळेस कुणाचीही पक्षाने उमेदवारी केली जाहीर आणि आघाडीच्या निमित्ताने ज्यावेळेस सर्व राजकीय पक्ष या तालुक्यातले एकत्र येतील, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, त्यावेळेस आपली भूमिका साफ असली पाहिजे. गेले 15 वर्ष या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये काय झाले याचं वर्णन केलेलं आहे. विमानतळ गेलं, आम्हाला वाटलं बरे जायला होईल, 6 तास पुण्याला जायचे वाचतील. रेल्वे गेली, MIDC गेली, पाणी गेलं, असून गेलं पाणी. अरे उशापाशी पाणी आमच्या आदिवासींची 60 गावं त्याच्यामध्ये बुडाली. त्यांचं पुनर्वसन कळत राहिलं, परंतु तेही गेलं. बैलगाडा गेला, आता राहिलंय काय शिल्लक. तेव्हा मित्रांनो एक सांगतो, माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी हा देशाच्या राजकारणामध्ये जो विनाश चाललेला आहे, विशेषतः दिल्लीमध्ये राहून या संपूर्ण देशामध्ये हिंडून सगळ्या विरोधी पक्षांच्या निमित्ताने एकजूट करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्या प्रयत्नाला साथ देणं ही उभ्या महाराष्ट्राच्या जनतेची जबाबदारी आहे. साधी गोष्ट आहे. जाती जातीमध्ये विद्वेष, डोळ्या खालच्या सैनिकांनी छात्या बांधायच्या, यांनी सगळ्या गोष्टी सांगायचं की आम्ही राजकारण करत आहे आणि राजकारण केल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारची ही जी मंडळी या सत्तेवरती आलेली आहेत, सगळं बोलायचं, खोटं बोलायचं, आश्वासनं खोटी द्यायची आणि शिवाय त्यांच्या अध्यक्ष म्हणतात एक निवडणूक के टाइप का जुमला था. अरे हा जुमला जो आहे ना, या जुन्नर तालुक्यातली जनता आणि या लोकसभा मतदारसंघातली जनता तुमचा निपात केल्याशिवाय यावेळेस राहणार नाही. कारण शेतकरी अत्यंत दुःख झालंय शेतकऱ्याला. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो मित्रांनो, 1982 साली कांद्याचं आंदोलन आम्ही काही त्यावेळेच्या आंदोलनाने केलं होतं, चाकणमध्ये केलं होतं. आम्ही गेलो अटकेत येरवण्यात आणि हे राहिले प्रेस कॉन्फरन्स घेत बाहेर. साधी गोष्ट आहे, एक कांदा बी राळायचं, बी वावरामध्ये टाकायचं, त्याचं रोप करायचं, ते निंदायचं, ते उपटायचं, ते व्हायचं, ते सरीमध्ये लावायचं नाही तर वाफ्यात लावायचं, ओल्यात लावायचं नाही तर कोरड्यात लावायचं, त्याला पाणी सोडायचं. 16 वेळा पाणी सोडावं लागतं आणि 16 वेळा पाणी सोडल्यानंतर कांदा भराकीत जाईपर्यंत 36 वेळा त्या शेतकऱ्याच्या बायकोचा आणि त्या शेतकऱ्याचा हात त्या कांद्याला लागत असतो. आणि त्याची किंमत यांनी केली 2 रुपये किलो. ठेवायचं का यांना? अरे ठेवायचं का यांना? बोला तुम्ही सगळेजण मंडळी. 2 रुपये किलोनी कांदा आमचा जातोय. आमची कोथिंबीर मंचरच्या मार्केटमध्ये बाहेर फेकून दिली जाते. या सगळ्यावरती उपाय एक आहे, शेतकऱ्याची दुःख जाणारा शरद सरकार नेता या उद्या महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही. अरे 71,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना केली. एका क्षणामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांची आणि साहेबांची मीटिंग झाली. साहेबांनी पटवून सांगितलं की डॉक्टर साहेब आपल्याला हे करावं लागेल. 71,000 कोटीची कर्जमाफी या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी केली. आणि यांनी केलेली कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना. नाव कोणाचं? छत्रपतीचं. वागायचं चुकीचं. सगळ्या सोसायट्यांना याद्या गेल्या
आणि बँकेतून ते जे पैसे आले सगळ्यांची कर्जमाफी माफी केली नाही आणि लोकांना सांगायचं आम्ही शिवाजी महाराजांच्या नावाखाली कर्जमाफी केली. आणि शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या काळीला सुद्धा हात लावायचा नाही अशा प्रकारचा आदेश दिलेला होता. त्या छत्रपतीच्या नावावरती खोटं बोलण्याचं काम समाजामध्ये तुम्ही करतायत. त्यामुळे तुम्हाला तुमची जागा दाखवावी लागणार आहे. मी जास्त काही वेळ घेणार नाही. अमोलजी तुम्ही आज या ठिकाणी तुमचं स्वागत सोहळा झाला. हा स्वागत सोहळा जुन्नर तालुक्याला न्याय देणारा स्वागत सोहळा आहे. निवृत्ती शेठ शेरकर यांच्या नंतर जुन्नर तालुक्याला मिळाली ही सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा आपण उठवायला पाहिजे. शेठ वय जातं शेठचं 18 महिने शेठला मिळाले फक्त खासदारकीच्या निमित्ताने. परंतु आवाज कोणी तुम्ही घराघरामध्ये माणसाच्या मनामध्ये आहात, तुम्ही हृदयामध्ये आहात. तुम्ही छत्रपतींचा आणि संभाजी राजांचा इतिहास जागृत केलेला आहे आणि तशाच प्रकारचं वागणं तुमचं समाजामध्ये राहणार आहे याचा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. आणि इथं आलो ही लहान होते तेवढी सगळी मंडळी, पण मला खात्री होती की 1.5-2 वर्ष पाहतोय अशा पद्धतीचं काम तुम्ही करत असताना या जुन्नर तालुक्याला हा शिवपुत्र जुन्नर तालुक्याला खरा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मी तालुक्यातल्या जवान जनतेला या ठिकाणी आव्हान करतो. बाबांना 15 वर्ष पाहिजे. मी शाळेत होतो त्यावेळेस एक पाठी द्यायची आमच्या घरातली शिक्षक किंवा मंडळ आणि खडू द्यायचे नाही ते पेन्सिल द्यायची, ले भरायची आई बसायचं लिहित फार पाठी मागून भरायची, पुढून भरायची, लिहायला जागाच नसायची. आता ही 15 वर्षे लिहून खराब झालेली पाठी ही कोरी पाठी आपण दिली पाहिजे हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या पुस्तकाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्या पुढच्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो. दादा तुम्ही आज या ठिकाणी आलात. पाटील साहेबांनी काय केलं यांनी आंबेडकर तालुक्यात? अरे 4000 विद्यार्थी इंजिनिअरिंग करण्याचं शासकीय अनुदानाचं कॉलेज दिलीप पाटलांनी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आणलं. हे विसरून चालणार नाही. तुम्ही काय केलं? इंग्रजी मीडियमची शाळा काढली, 7,000 रुपये फी. 7,000 रुपये फी हिचं काढली तर ठीक आहे ना, पण खेळलाही काढली. अरे हे सगळं समाजातल्या जनतेला माहिती आहे. तेव्हा सावध राहा मित्रांनो. भूलभुलैया करणारी मंडळी, समाजावरती अंतःकरणापासून प्रेम करणारी मंडळी याच्यातला फरक या जुन्नर तालुक्याच्या शिवभूमीला चांगला कळतो. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी पक्ष जो निर्णय घेईल, आघाडी जो निर्णय घेईल, या निर्णयाच्या मागे आपण एकमताने उभं राहू. सत्यशीलने सांगितलं अशोकराव घोडे आलेले, काँग्रेसचे बरेच पदाधिकारी आलेले, यांच्या सगळ्यांच्या वतीने मी निक्षून सांगतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती या तालुक्यामध्ये अभ्यंतर राहणार आहे. एवढं प्रकारचं मी अभिवचन देऊन आपली रजा घेतो.